नमस्कार, अतिशय मनापासून स्वागत आहे तुमचं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रेडी टू रन स्टॉक. म्हणजे स्टॉक असे आहे जे आधी पण रन करणार आहे, नंतर पण रन करणार आहे. बेस्ट फॉर स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग म्हणजे कसं की तुम्हाला जर 15 ते 1 महिन्याच्या कालावधीसाठी घेऊन ठेवायचे तरी उत्तम आहे, आणि तुम्हाला जर लॉंग टर्मसाठी ठेवायचे, होल्डिंगसाठी ठेवायचे तरी पण उत्तम आहे. बरीच शेअर आता देण्यामागचं कारण काय? कारण की आता हे खूप चांगली स्ट्रेंथ यांच्यामध्ये दाखवतात जी की बिल्ड झालेली आहे, आणि इलेक्शनचा रिझल्ट 4 तारखेला आहे, आणि असे काही शेअर आहे की जे आणखीनच चांगल्या प्रकारे परफॉर्म करतील, त्यातलेच हे शेअर आहे. त्याच्यामुळे हे शेअर जर आपण होल्डिंगला ठेवले किंवा यांच्याकडे लक्ष ठेवलं किंवा हे काही घेऊन ठेवले तर नक्कीच आपल्याला फायदा देतील. आपल्या चॅनलचं नाव आहे युवे मराठी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच एक लाईक करायला विसरू नका, आणि तुमचा मित्र जो शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो, स्विंग ट्रेडिंग लॉंग टर्मसाठी, त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सोबतच तुमचं जर डीमॅट अकाउंट नसेल, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, काही पुस्तकं पण दिलेली आहे. तर तुम्ही डीमॅट अकाउंटवरनं जर त्या लिंकवरनं डीमॅट अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला माझ्याकडनं ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्स अगदी मोफत मिळणार आहे. तुमचं असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही मित्राला ती लिंक शेअर करू शकता. त्याच्यासोबत जेव्हा त्याला कोर्स मिळेल तेव्हा तो कोर्स तुम्ही पण बघू शकता. तर चला वळूया मेन व्हिडिओकडे. सगळ्यात पहिले आपण आलेलो आहे NHPC या शेअरकडे. आणि NHPC शेअर आपल्याला जर आपण बघितला तर या ठिकाणी दिसतोय की ही त्याची जी लेवल आहे सध्या की ती 115ची ही त्याची हायेस्ट लेवल आहे, आणि आपण डेली टाइम फ्रेम मध्ये बघतोय. त्याच्यामुळे 115च्या आतमध्ये जर आपण खरेदी केला तर अतिशय उत्तम. खरेदी कितीवर करायचं तर खरेदी तुम्हाला सध्याच्या किमतीला केला तरी अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण की या ठिकाणी बघू शकता या ज्या 2-3 लेवल आहे ना, या 2-3 लेवलच्या वरतीच तो प्ले करतोय, आणि इथून नक्कीच वरती जाण्याचे त्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. सोबतच ही सरकारी कंपनी आहे, जे गव्हर्नमेंट ऑलरेडी सत्ताधारी आहे, तेच गव्हर्नमेंट पुन्हा येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस प्रेडिक्शन नुसार दिसत आहे. त्यामुळे जर तसं होतंय तर हा शेअर अतिशय उत्तम प्रकारे आपल्याला रिटर्न देणार आहे. नाव लक्षात ठेवा NHPC, आणि घेण्याची किंमत लगेचच 105, 106, 105 ते 110 मध्ये घेऊ शकता. दुसरा शेअर आहे M&M. ओके, महिंद्रा अँड महिंद्रा चांगली स्ट्रेंथ दाखवतो, एकावर एक तो हायर हाय मारतोय, आणि आपल्याला या ठिकाणी दिसतोय त्यांनी सध्या चांगला ब्रेकआउट दिलेला आहे. 2611 किमतीच्या आसपास हा आहे, आणि तुम्हाला जवळपास मी रिकमेंडेड करेल की 2500च्या आसपास जर तो येत असेल पुढील 8 ते 10 दिवसात तर घेण्यासाठी उत्तम आहे. याचं जर आपण 4 आवर्सचं बघितलं तर 4 आवर्सचे पण तुम्हाला 2500च्या आसपासच या ठिकाणी जर भेटत असेल तर फायद्याचा राहील तो. म्हणजे तुम्ही बघू शकता ना, 1.5 दिवसातच तो जवळपास 2500 वरनं 2611 म्हणजे 100 रुपये चढलेला आहे. पुन्हा खाली येण्याचे चान्सेस 2550 पर्यंत आहे. तिथे जरी आला तरी तुम्ही विकत घेऊ शकता. शेअरचं नाव आहे M&M, आणि किंमत जवळपास बाईंग त्याची 2550च्या आसपास. तिसरा आहे हिंद झिंक बघत असाल तर आपले थोडीशी उशिरा झाली, परंतु उशिरा म्हणजे एप्रिलमध्येच त्याने या ठिकाणी चांगली स्ट्रेंथ आणि ब्रेकआउट दोन्ही दिले होते, आणि हा शेअर सध्या वरच्याच कंडिशनला आहे. ओव्हरसोल्ड झोनमध्ये जवळपास 700च्या आसपास जर मिळाला तर उत्तम होईल, त्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता. सोबतच हा वरच्या साईडला खूप जास्त गेलेला आहे, त्याच्यामुळे आत्ता सध्या घेताना एक काळजी घ्या की कमी शेअर घ्या, आणि वरती स्ट्रेंथ जर देतोय, ब्रेकआउट जर देतोय 800च्या वरती तर पुन्हा आणखी खरेदी करा. त्याच्यानंतर आहे हा अदानी पोर्ट पण आपण NHPC जसा पाहिला, ओके, त्या प्रकारेच याची एक लेवल बनलेली आहे, आणि लेवलच्या वरती आणि आपल्याला ब्रेकआउट दिलेला आहे. म्हणजे तुम्ही 1450 1444 ला हा खरेदी केला, या लाईनच्या आसपास खरेदी केला तरी कुठे काही एक अडचण नाहीये. सोबतच आज तारीख किती आहे? 23/5/2023. ओके, आता माझ्या हिशोबानुसार मला जे वाटतं त्याच्यानुसार मी सांगतोय की हा खाली येऊन थोडासा सपोर्ट घेईन 1440च्या रेंजला, आणि पुन्हा एकदम स्पीडने वरती जाणार आहे, कारण की याच्यात खूप चांगल्या प्रकारे स्ट्रेंथ दिसती आहे. शेअरचं नाव आहे अदानी पोर्ट. खरेदी किंमत 1440 ते 1450. त्याच्यानंतर आपल्याला आवडणारा कमी किमतीचा सगळ्यांचा रेल्वेचा जो शेअर आहे, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन IRFC. बघा, एकदम कट टू कट ब्रेकआउटवर आहे 187च्या आसपास. तुम्ही जर हा विकत घेतला ना डायरेक्टली, सध्या विकत घेतला तरी चालेल,
कुठल्याही किमतीला विकत घेतलं तरी चालेल सध्या तरी. हे मी का म्हणतोय, कारण की रेल्वेत जवळपास पायाभूत सुविधा खूप जास्त वेगाने डेव्हलप होत आहे आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन ही एकमेव कंपनी की ती या सगळ्या कंपनींना ज्या पायाभूत सुविधा प्रोव्हाइड करताना त्या सगळ्या कंपनींना ही फायनान्स प्रोव्हाइड करते. म्हणजे त्यांची काय, उधारीची बँक, थोडक्यात त्यांची पतसंस्था. ज्या कंपन्या रेल्वेशी निगडीत त्यांची पतसंस्था. त्याच्यामुळे हा शेअर तुमच्या लॉंग टर्म होल्डला असला तरी कधीही उत्तम. मित्रांनो याच्या अगोदर मी काही व्हिडिओ बनवले होते, जसं की हे 7 शेअर घ्या आणि घरी बसून खा. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल, तुम्ही जुने सबस्क्रायबर असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, किंवा याच्या अगोदरचे इतर व्हिडिओ बघितले असेल, तर आपण जेवढे शेअर देतोय ना त्याच्यातले 80 ते 90% शेअर, एखादा 2 कमी जास्त होऊ शकतो, पण 80 ते 90% शेअर आपले चांगला परफॉर्मन्स देत आहेत, चांगला प्रॉफिट देत आहे. आणि खोटं जर वाटत असलं तर तुम्ही जुने व्हिडिओ बघू शकता, त्याच्यात पण भरपूर सांगितलेले. इलेक्ट्रिक कारचे असो, खतांचे असो, किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी काही असो, किंवा डिव्हिडंड बेस असो, किंवा स्पेशल काढलेले काही असो, चांगला परफॉर्मन्स देत आहे. त्याच्यामुळे उद्याच्या मार्केटमध्ये 187, 186ला किंवा 174 पर्यंत हा शेअर घ्यायला काहीच हरकत नाहीये. आणि त्याच्यानंतरचा शेअर आहे BEL, भारत इलेक्ट्रॉनिक्स. या शेअरने चांगला गॅप अप दाखवलेला आहे. सध्या घेण्याची रेंज याची 275 आहे आणि ब्रेकआउट पण दिलेला आहे. त्याच्यामुळे वरच्या साईडला चांगल्या प्रकारे मूव्ह करणार आहे. आणि त्याच्यानंतर आहे PFC, हा पण वरच्या रेंजला आलेला आहे आणि 478ची रेंज याची ही बाईंग किंमत आहे. ओके, तुम्हाला वाटत असेल एवढं पटपट का सांगतोय, कारण की शेअरचं मला विश्लेषण अगोदरच मी करून ठेवलेलं आहे. शेअरचं विश्लेषण जर आता ऑनलाईन करायला गेले इथे लाईव्ह मध्ये तर असं होईल की तुम्हाला खूप बोर होईल हे काय सांगत बसले. त्याच्यामुळे डायरेक्ट रिझल्ट तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ही जी किंमत घ्याल तुम्ही त्या किमतीच्या जवळपास 5% तुमचा स्टॉप लॉस पाहिजे आणि वरचं जे टार्गेट आहे ते 10 ते 15% पर्यंत पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे कधीपर्यंत, इलेक्शनच्या पुढच्या तारखेपर्यंत स्विंग ट्रेडिंगचे हे जे स्टॉक्स आहे. आणि तुम्हाला जर वाटलं की आज तुम्ही घेतले आणि आजच्या आजच तो 3-4% चढलेला आहे आणि तुम्हाला फायद्यात दिसतोय आणि तुम्हाला विका वाटतंय, तर त्या कंडिशनला पण बिंदास विका. मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ समजला का? जर समजला असेल तर तुम्ही याच्यातला कुठला शेअर तुम्हाला आवडला किंवा कुठला शेअर तुम्ही घेणार आहात त्याची एक कमेंट बॉक्समध्ये टाका. जर तुम्हाला कुठल्या शेअरचं अनालिसिस करून पाहिजे असेल तर तसं पण सांगा. शॉर्ट टर्म मध्ये अनालिसिस करता येईल आणि पुढच्या 6 महिन्यासाठी आपण सांगू शकतो ते कुठपर्यंत जाऊ शकतं म्हणून. ओके, सोबतच तुम्ही जर शेअर मार्केटचे पुस्तकं शोधत असाल, काही कोर्सेस शोधत असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. कमेंट करायला आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.